नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजूभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज आपण साऊथ वेस्ट मान्सूनच्या अंदाजाबद्दल, त्याचबरोबर काही महत्वाच्या बाबीवर चर्चा करणार आहोत. सातत्याने महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गांना माहीत झालेलं आहे आता की 2026 मध्ये कमी पाऊस पडणार आहे. हे सर्व गोष्टी मित्रांनो गेल्या डिसेंबर पासून मी आपणासमोर सांगत होतो की अल्निनो येतोय, नवे नवे तो सुपर अल्निनो येतोय. तसे अंदाज खाजगी हवामान संस्था स्कायमेट हिनं सुद्धा दिले. त्यानंतर आपली भारतीय हवामान संस्था यांनी सुद्धा दिले. अगदी भारतीय हवामान खात्याचे दोन्ही अंदाज हा मित्रांनो हे महाराष्ट्रासाठी अतिशय नकारात्मक आहेत, कमी पावसाचे आहेत. सामान्यपेक्षा, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. विशेषतः यामध्ये मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, नंदुरबार, धुळे, जळगाव उत्तरेकडील भाग असेल, खाली दक्षिणेकडे मित्रांनो काही भाग सोलापूरचा असेल, काही भाग सातारा सांगलीचा असेल, या भागात सुद्धा कमी पावसाच्या शक्यता वर्तवलेल्या आहेत. नाशिकचा पूर्व भाग आहे, यामध्ये विशेषतः नांदगाव वगैरे, वैजापूर आहे, येवला आहे, या भागात कमी पावसाची शक्यता सर्वच संस्थांनी वर्तवलेली आहे. आणि मग अशा कालखंडात शेतकऱ्यापुढे मोठं आव्हान, संकट उभं राहतं की आपण नेमकी कुठली शेतीची पिकं घ्यावीत, काय करावं, या सर्व गोष्टी आहेत. मित्रांनो, इंडियन फायनान्शियल रिपोर्टनुसार, फायनान्शियल एक्सप्रेस रिपोर्टनुसार काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. या ठिकाणी बँकेने महागाई दरात किरकोळ वाढ ही 4.6 वरून 4.9 वर नेलेली आहे. म्हणजे महागाई सुद्धा 2026-27 मध्ये वाढू शकते. ही महागाई का वाढते, यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो मागणी आणि पुरवठा याचं महत्वाचं मेळ आहे. अर्थशास्त्र काय सांगतं, प्रचंड जर एखाद्या वस्तूची मागणी वाढली आणि ती वस्तू जर मार्केटमध्ये उपलब्ध नसेल तर निश्चित त्याची भाव वाढते. आणि यावर्षी ते होणार आहे मित्रांनो. 2 पिकाबद्दल होणार आहे, त्याची माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. त्यानंतर एचडीएफसीच्या मुख्य प्रमुख अर्थतज्ञ साक्षी गुप्ता यांनी IMDने असं सांगितलं की यावर्षी अल्निनो उद्भवतोय. आणि अल्निनो बरोबरच मित्रांनो त्यांनी सुद्धा मागणी आणि पुरवठ्याची तफावत या संदर्भातलं महत्वाचं विश्लेषण केलेलं आहे. एखाद्या गोष्टीची मागणी जर जास्त झाली आणि त्याचा जर पुरवठा कमी झाला तर निश्चित त्या वस्तूचे भाव वाढतात. आणि त्यांनी नेमकं मित्रांनो तेच सांगितलेलं आहे. यावर्षी कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार आहे. या दोन्ही वस्तू पिकं प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. मे 2026 मध्ये 34% टोमॅटोच्या किमतीमध्ये वाढ झालेली मित्रांनो. आज कांदा दरी शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली तर मित्रांनो मी सांगतो, जेवढा कांदा तुम्हाला सध्या स्टॉक करता येईल, साठवता येईल, तेवढ्या कांद्याची साठवणूक करा. कांद्याला जपून ठेवा, त्याच्यावर काय प्रक्रिया करता ती करा आणि 2027ला सोन्याच्या भावात कांदा विका. मित्रांनो हे सर्व होणार आहे. कारण का, यामध्ये आणखी पुढे जाऊन आपण सांगितलं, इक्रोच्या ज्या प्रमुख आहेत नायर यांनी सुद्धा पुढे जाऊन सांगितलं की तीव्र अल्निनो उद्भवतोय. यांनी तर पश्चिम आशियातील राष्ट्राचा संघर्ष, कमी पर्जन्यमान, खताच्या वाढलेल्या किमती, त्याच्या पुरवठ्यामध्ये विस्कळीत झालेली चैन, या सर्व गोष्टीमुळे मित्रांनो वाढतं तापमान, या सर्व गोष्टीमुळे 2027च्या मागणी आणि पुरवठ्यावर दबाव आहे. लक्षात घ्या. यामध्ये विशेषतः कांदा उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे, सोन्याचे दिवस येणार आहेत. कारण का, जून जुलै नेमका ज्या कालखंडात या कांद्याच्या आणि टोमॅटोची लागवड केली जाते त्या कालखंडात नेमका पाऊस राज्यामध्ये कमी होतोय. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी निश्चित याची लागवड करून त्याचं योग्य संगोपन करावं, हे मी या निमित्ताने सांगणार आहे. आणि मित्रांनो टोमॅटो आणि कांदा ही घराघरात लागणारी वस्तू आहे, दररोज लागते आपल्या भाजीमध्ये. त्यामुळं निश्चित याची मागणी वाढणार आहे. त्यांचं उष्णतेमुळे ह्या पिकांना जबरदस्त फटका बसणार आहे आणि
फटका बसल्यामुळे उत्पादन घटणार आहे आणि उत्पादन घटले तेव्हा मागणी वाढली आणि पुरवठा जर कमी झाला तर निश्चित या दोन्ही वस्तूचे भाव हे मित्रांनो वाढणार आहेत आणि शेतकऱ्यांना त्या म्हणजे संकटात सुद्धा संधी सापडण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे. हे सर्व होत असताना मित्रांनो आज 31 तारीख तरी सुद्धा आपला साऊथ वेस्ट मान्सून केरळमध्ये आगमन झालेलं नाही. सातत्याने श्रीलंकेमध्ये 10 दिवस झालं एका ठिकाणी तळ ठोकून बसलेला आहे रावणाच्या लंकेमध्ये. तिथनं तो काही काढता पाय घ्यायला तयार नाही. अगदी केरळच्या जवळ आलेला आहे, केरळच्या सीमेलगत अगदी 5-25 किलोमीटरवर मोसमी पाऊस येऊन थांबलेला आहे. परंतु भारतात काही मात्र तो येत नाही. सध्या जरी अल निनोची चर्चा होत असेल परंतु प्रत्यक्ष अजून अल निनोची घोषणा झालेली नाही आणि आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनवर सध्या तरी अल निनोचा कुठलाही परिणाम नाही. पण एक गोष्ट आहे, आपण काल परवा जगमी नावाच्या चक्रीवादळाबद्दल बोललो होतो. मित्रांनो प्रशांत महासागरामध्ये जगमी नावाचं एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे, त्याला टायफून म्हटलेलं आहे. ते जपानला घासून उत्तर अमेरिकेकडे जाणार आहे. या वादळामुळे काही अंशी आपला साऊथ वेस्ट मोसमी पाऊस रोखलेला आहे. त्याचा बाष्प पुरवठा त्या तिकडे जात आहे. हे संबंध एक आठवडा हे होणार आहे. त्यामुळे मित्रांनो केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी 4 तारीख आपल्या हवामान चळवळीचे मित्र आणि त्यांचे जे जो अभ्यास आहे त्यांच्या म्हणण्यानुसार 4 तारीख त्यांनी दिलेली आहे, 4 जून. आणि मित्रांनो पाठीमागं मी सांगितलेलं आहे एका टेक्स्ट मेसेजमध्ये 27 ते 5 जून पर्यंत केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. आणि वाटलं होतं तळ कोकणात तो 6 जूनला होईल, परंतु मित्रांनो तळ कोकणात तो आता 6 जूनला सुद्धा होत नाही. तळ कोकणात तो 10 जूनला होणार आहे आणि 8 ते 12 तारखेला मित्रांनो तो मुंबईमध्ये होणार आहे आणि तिथून पुढे 15 ते 20 तारीख राज्याच्या अंतर्गत भागात होणार आहे. त्यामुळे पेरण्या उशिरा होऊ शकतात, लेट होऊ शकतात. संकट आहे तो सांगायचं राहिला की गेल्या 11 वर्षातील आयएमडीने आजच घोषित केलं, गेल्या 11 वर्षातील हा सर्वात कमकुवत साऊथ वेस्ट मान्सून येतोय. मोसमी पाऊस आहे, सर्वात कमकुवत आहे. आपण पाठीमागे बोललो होतो याला घाट सुद्धा चढणं होणार नाही, माथारा आहे. त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा, पाणी जपून वापरा, पिकाचं योग्य नियोजन करा आणि संकटात सुद्धा संधी सापडा. या सर्व गोष्टी होणार आहेत मित्रांनो. असे आपल्या हवामान चळवळीचे मित्र श्री गणेशा यांच्या म्हणण्यानुसार आणि देवरस हे जे प्रसिद्ध युकेचे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी त्या प्रशांत महासागरातील जगमी चक्रीवादळाचा थेट भारतीय मोसमी पावसावर परिणाम होतोय. किमान तो 1 आठवडा राहणार आहे. आपण सुद्धा म्हटलं होतं काल परवाच्या व्हिडिओत 5 तारखेनंतर 6 तारखेनंतर जेव्हा हे चक्रीवादळ दूर जाईल तेव्हा त्याचा प्रभाव कमी होईल आणि आपला साऊथ वेस्ट मान्सून ग्रोथ घेईल, पुढे पुढे चालेल. हे एक महत्वाचं आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओचा सारांश तुम्हाला एवढंच सांगतो, ज्यांच्याकडे पाणी आहे अजूनही त्यांनी जपून वापरा आणि कमी कालावधीत कांदा, टोमॅटो सारखी पिकं मित्रांनो 3-3 महिन्यात येतात आणि 3-3 हंगामामध्ये घेतली जातात. रब्बी आहे, खरीप मध्ये आहे आणि मधल्या पिरियडमध्ये सुद्धा घेतली जातात. म्हणून या पिकांची लागवड करा, त्याचं योग्य संगोपन करा आणि येणाऱ्या 2027च्या कांद्याच्या विक्रमी किमतीत तुम्ही सहभागी व्हा. टोमॅटो असेल, कांदा असेल, याच्या किमती निश्चित वाढणार मित्रांनो. याला कोणी टाळू शकत नाही, कारण मागणी आणि पुरवठ्याचा नियम आहे. उत्पादन घटणार आहे, मागणी वाढणार आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक या गोष्टीच्या किमती वाढणार आहेत. म्हणून मित्रांनो तुम्हाला ज्यांच्याकडे आजही कांदा आहे त्यांनी स्टॉक करा. मार्केटला जेवढा तुम्हाला आर्थिक चणचण आहे, आवश्यकता आहे तेवढाच विका, बाकी स्टॉक राहू द्या. अगदी महिनाभरातच कांद्याचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे. म्हणून स्पेशल आजच्या या चॅनलमधून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या कांदा उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.